आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे जय श्री कृष्ण। गीतेचा उपदेश करताना भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला म्हटलंय की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जेव्हा साधू संतांचं रक्षण झालं, दुष्कृत्य करणाऱ्यांचा विनाश झाला, तेव्हा धर्म संस्थापनाची वेळ आली। आणि धर्म पुनर्स्थापनेची जेव्हा वेळ आली, तेव्हा धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी गीता सांगितली, ज्यात धर्माचं मूळ, धर्माची मर्यादा, धर्माची संपूर्ण व्याख्या त्यांनी गीतेत सांगितली। गीता ही महाभारताच्या महायुद्धाच्या वेळी सांगितली गेली, आणि यासाठी सांगितली गेली कारण अगदी ऐन महायुद्धाच्या वेळी अर्जुन गलितगात्र झाला होता। त्याला त्याच्या आप्तेष्टांच्या, मित्र व नातलगांच्या मोहाने पछाडलं होतं। त्याला तो मायापाशात अडकला होता। तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला त्या मायेच्या पाशातून बाहेर काढण्यासाठी गीता सांगितली। आता हे इतकं मोठं महायुद्ध का झालं, त्याचं कारण समजून घेतलं पाहिजे की या महाविनाशाचं बीज कुठे रोवलं गेलं। कारण त्या बीजातच दडलेला आहे अंती सांगितलेल्या गीतेचा उपदेश। हे बीज तेव्हा रोवलं गेलं जेव्हा दुर्योधन आदींना पांडवांची उन्नती आणि प्रगती पाहावली नाही। पांडवांनी इंद्रप्रस्थाला जणू एक स्वर्गच बनवलं होतं। जेव्हा चहूबाजूंनी कौरवांनी पांडवांना जाळून टाकायचा प्रयत्न केला, भीमाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला, तरी काही उपयोग झाला नाही। तेव्हा शकुनी मामाने सांगितलं की जेव्हा एखाद्या वीराला स्वतःच्या ताकदीने, स्वतःच्या शक्तीने हरवता येत नसेल तर कपटाने हरवा। तेव्हा शकुनी मामांनी सांगितलं की बघा, वसंत महोत्सव येतो आहे, त्यावेळी पांडव महाराज धृतराष्ट्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी हस्तिनापुराला येतील। हीच वेळ आहे जेव्हा आपण त्यांना द्यूतासाठी, द्यूत खेळण्यासाठी आमंत्रित करूया।
कारण त्या काळी द्यूत हा खेळ उत्तम मानला जात असे आणि त्या द्यूतामध्ये मी माझ्या कौशल्याने, माझ्या बुद्धिचातुर्याने, माझ्या कपटाने मी त्यांचं वैभव राज्य काढून घेईन जे तुम्ही तुमच्या ताकदीने काढून घेऊ शकत नाही. आणि त्याच द्यूतामध्ये मानव संस्कृती, ह्युमन कल्चर, मानवी सभ्यता याच्या नाशाची बीजं रोवली गेली. त्याच द्यूतामध्ये एक माणूस जुगाराच्या नादाने त्याची बायको गमावतो आणि एका स्त्रीला, एका पतिव्रतेला भर दरबारात नग्न करण्याचा प्रयत्न केला जातो. याहून मोठं दुर्भाग्य कोणत्याही देशाचं, कोणत्याही संस्कृतीचं असू शकत नाही. तिथेच बीज पेरलं गेलं त्या महाविनाशाचं, ज्याने न केवळ एका महान राज्याचा किंबहुना एका महान संस्कृतीचा आणि त्या संस्कृतीमध्ये पाळल्या जाणाऱ्या मानवी मूल्यांचा, मानवी नातेसंबंधांचा, मानवी हितसंबंध आणि मानवी सभ्यतांचा द्यूताच्या उंबरठ्यावर बळी दिला. त्या दिवशी कौरव सभेत जो द्यूत, जो जुगार खेळला गेला तो प्रामाणिक खेळ नव्हता, धोका आणि कपटाचा खेळ होता. युधिष्ठिर आणि पांडव त्याला एक खेळ समजून खेळत होते, परंतु कौरव एखाद्या युद्धाप्रमाणे खेळत होते. त्यांची एकच चाल होती की पांडवांना नष्ट आणि उद्ध्वस्त करून टाकायचं. सगळ्यात मोठी चेष्टा तर ही आहे की जेव्हा हे अत्याचार सर्वांसमक्ष होत होते त्यावेळी भीष्म, धृतराष्ट्र, द्रोण आदी कुरुवंशाचे सर्व ज्येष्ठ त्यांच्या डोळ्यांसमोर हे अत्याचार, हे जुलूम होताना बघत बसले होते. कपटी शकुनी जिंकत चालला होता आणि पांडव एक एक करून प्रत्येक डावामध्ये त्यांचं सर्वस्व हरत चालले होते. प्रभू, द्यूत किती विनाशकारी असतो हे माहीत असून सुद्धा धर्मराज युधिष्ठिरासारखा महाज्ञानी देखील द्यूतासारखा महाविनाशकारी खेळ खेळण्यासाठी तयार झालाय. आणि ते देखील दुर्योधन आणि शकुनी सारख्या कपटी आणि धोकादायक लोकांविरुद्ध. हे तर असंच झालं जशी कुणी गाय स्वतः चालत जाऊन सिंहाच्या कळपात जाऊन बसावी. देवी, कुणीही क्षत्रिय द्यूत आणि युद्ध टाळू शकत नाही. क्षत्रियाचा धर्मच मुळी हा आहे की जेव्हा कुणा क्षत्रियाला युद्ध किंवा द्यूताकरता आव्हान दिलं जातं तेव्हा तो नाकारू शकत नाही. कारण जुगार देखील एक प्रकारचं युद्धच आहे. द्यूत आणि युद्ध दोहोंचेही परिणाम विनाशकारी आहेत. तरी सुद्धा क्षत्रिय द्यूत खेळण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाहीत. आठ हवेत, 8 8 मामाश्री 8. 8 नक्कीच पडतील भाग्यश्री, नक्कीच पडतील. 8 8 8 8 वा मामाश्री 8. वा मामाश्री वा, काय फासे टाकलेत. हे तर काहीच नाहीये भाग्यश्री. पुढे पुढे बघत जा माझ्या भाषांची कमाल. सम्राट युधिष्ठिर, तुम्ही तर तुमचा सर्व राजकोष, सर्व धनसंपत्ती तर गमावून बसलेला आहात माझ्या दुर्योधनाविरुद्ध. आता तुम्ही पैजेवर काय लावणार आहात? मी माझ्या दासदासींना पैजेवर लावतोय. दास दासी मामाश्री, मला 9 हवेत 9. 9 पडायला हवेत मामाश्री. 9 हवेत तर मिळतील भाग्यश्री, मिळतील. 9 पाडा 9. अवश्य पडतील भाच्यानो, अवश्य मिळतील तुम्हाला 9. 9 वा वा मामाश्री. महाराज,
मी बघतोय की हा जुगार खेळाच्या सद्भावनेने खेळला जात नाहीये आणि विनाशकारी वळण घेतोय. त्यामुळे मी तुम्हाला प्रार्थना करतो की हा द्यूत तात्काळ थांबवण्याचा आदेश द्यावा. यातच गुरुकुलाचं भलं आहे, अन्यथा अनर्थ होऊन जाईल. महामंत्री, तुम्ही तुमच्या मर्यादेच्या बाहेर जात आहात. या क्षणी हे पांडव हरत आहेत म्हणून तुम्ही हा द्यूत थांबवू इच्छिताय. परंतु जर कौरव हरले असते तर तुम्हाला अनर्थ दृष्टीस पडला नसता. महामंत्री, तुम्ही ताबडतोब बसा. मी म्हटलं तुम्ही बसा. मामाश्री, हो भाच्या, तुम्ही खेळा. बोला सम्राट युधिष्ठिर, आता तुम्ही पैज म्हणून काय लावणार आहात? की आतापासूनच मैदान सोडून पळून जाणार आहात. हे सूतपुत्र, आमच्या धमन्यांमधून देखील क्षत्रिय रक्त वाहतं. आम्ही युद्ध आणि द्यूत अर्धवट सोडून कधीच जात नसतो. भ्राताश्री, लावा. जे मनात येईल ते पैजेवर लावा. हो भ्राताश्री, लावा पैज. आम्ही प्रत्येक डावात तुमच्या सोबत आहोत. लावा भ्राताश्री, सर्व काही पैजेवर लावा. लावा पैज भ्राताश्री. मी माझं हत्तीदळ पैजेवर लावतोय. हत्तीदळ? मामाश्री, मला हत्तीदळ हवंय. हत्तीदळ. हो भाच्या, अवश्य. मामाश्री, तुम्ही 9 पाडा 9. हत्तीदळ मामाश्री. 9. वा वा वा. 9 पडले युधिष्ठिर. काय जिंकलंय माझ्या पुत्रांनी? काय जिंकून घेतलंय? महाराज, ज्याला तुम्ही जिंकणं समजता आहात त्या जिंकण्यात मला कुरुकुलाची हार दिसते आहे. तुम्ही हा द्यूत थांबवा, कारण आता हा द्यूत राहिलेला नाही. प्रत्येक डावासहित कुरुकुल विनाशाच्या मार्गावर एक एक पाऊल पुढे जात आहे. आणि सर्वात मोठी विडंबना ही आहे की या भयंकर विनाशाच्या यात्रेचे साक्षीदार कुरुकुलाचे सर्व ज्येष्ठच आहेत. विदुर, यात विनाश कुठून आला? द्यूत क्रीडेत कुणीतरी जिंकतं तर कुणाचा तरी पराभव होतो. बोला भ्राताश्री, आता काय लावताय पैजेवर? मी माझं सर्व सैन्य पैजेवर लावतोय. सैन्य? 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 मला सैन्य हवंय मामाश्री. सैन्य. मामाश्री, सैन्य. सेना. सैन्य मामाश्री. सम्राट, तुमचं सर्व सैन्य आता आमचं झालं. धृतराष्ट्र, आता तरी द्यूत थांबवण्याचा आदेश दे. पितामह, हा तर खेळ चालू आहे. आपल्या मुलांना खेळाचा आनंद घेऊ द्या. आणि असं देखील शक्य आहे की फासे उलटतील आणि पांडव जे काही हरलेत ते सगळं एकाच डावात परत जिंकून घेतील. आता तर यांना मैदान सोडून पळावंच लागेल. निशस्त्र योद्धे काय लढणार म्हणा. हत्ती, घोडे, शस्त्र आणि सैन्य सर्वस्त्र हरलेत हे. काय सम्राट युधिष्ठिर,
आता अजून खेळणार की पाठ दाखवणार? मी इंद्रप्रस्थ पैजेवर लावतोय. जर हा डाव तुम्ही हरलात तर आतापर्यंत मी जे काही हरलोय ते सर्व परत जिंकून घेईन. आम्हाला मान्य आहे. मामाश्री, मला इंद्रप्रस्थ हवंय. इंद्रप्रस्थ पाडा 10. मामाश्री 10. 10 पाडा 10. मामाश्री 10 मामाश्री. बघताय ना प्रभू, सर्व काही हरल्यानंतर देखील युधिष्ठिर द्यूत सभा सोडून जात नाहीये. बोला सम्राट युधिष्ठिर, आता तुम्ही काय पैजेवर लावताय सांगा. मामाश्री, सर्वच तर तुम्ही जिंकला आहात. आता पैजेवर लावायला माझ्याकडे उरलंच काय आहे. मी तर आता निर्धन झालोय. नाही सम्राट युधिष्ठिर, नाही. अजून तुम्ही निर्धन नाही झालेला आहात. अजून तुमच्याकडे पुष्कळ धन आहे. तुम्ही तर 4 भावांचे भ्राताश्री आहात. हे 4ही भाऊ तुमचं धनच तर आहे. सम्राट युधिष्ठिर, जर तुम्ही हा डाव जिंकलात तर युवराज दुर्योधनाने जे काही जिंकलंय ते सगळं तुम्हाला परत मिळून जाईल. विचार करा सम्राट युधिष्ठिर. ज्या सम्राटाकडे ना धन आहे, ना संपत्ती आहे, ना शस्त्रे आहेत, ना राज्य आहे, त्या राजा आणि रंकामध्ये काही अंतर उरत नाहीये. हो ना, काय भाचश्री? भ्राताश्री, लावा तुमच्या एका भावाला पैजेवर आणि जिंकून घ्या तुमचं गमावलेलं राज्य आणि मान सन्मान. महाराज, का अजून तुमची द्यूत थांबवायची इच्छा नाहीये? महाराज, हा द्यूत तात्काळ थांबवा. हा कोणता द्यूत आहे ज्यात हत्तीदळ, सैन्य, शस्त्र आणि राज्य देखील पैजेवर लावलं जातंय? हा द्यूत नाहीये महाराज, युद्धाचं दर्पण आहे. युद्धाचं दर्पण. प्रभू, विदुर द्यूताला युद्धाचं दर्पण म्हणत आहेत? विदुर सत्यच बोलतोय, परंतु तो हा दर्पण धृतराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. देवी, दर्पण तर तो पाहतो ज्याला दृष्टी असते. धृतराष्ट्र नुसता नेत्रहीनच नाही, तर त्याने त्याचे अंतरचक्षु देखील बंद करून घेतलेले. म्हणूनच विदुराचा हा प्रयत्न व्यर्थच जाणार आहे. हो भ्राताश्री, काय विचार आहे? भावांना लावायचंय पैजेवर की राज्याचा त्याग करून संन्यास घ्यायचा आहे? बोला सम्राट युधिष्ठिर. लहान भाऊ तर पुत्रा समान असतात आणि पुत्र पित्यांची संपत्ती मानली जाते. ठीक आहे, मी माझा अनुज व नकुलास पैजेवर लावतो. नकुल? नकुल आणि पैजेवर? प्रभू, या द्यूताने तर धर्मराज युधिष्ठिराची बुद्धीच भ्रष्ट केली आहे. मामाश्री, मामाश्री, आपण जिंकलोत. आपण जिंकलो. हो, आपण जिंकलो. नकुल. नकुल.
बोला सम्राट युधिष्ठिर, आता तुम्ही कोणाला पैजेवर लावताय? बोला. आता मी सहदेवाला पैजेवर लावतोय. सहदेव. मामाश्री 11. मामाश्री 11. 11 हवेत मामाश्री. मामाश्री 11. हा 11 हवेत. मामाश्री 11. मामाश्री 11. 11 मामाश्री 11. मामाश्री 11. 11 हवेत. 11 मामाश्री 11. घ्या. अर्जुन. काय? अर्जुन. मामाश्री अर्जुन. मामाश्री 11. 11 मामाश्री. मामाश्री. 11. चला मामाश्री. 11 हवेत. 11 मामाश्री. 11. वा 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 मामाश्री. आपण अर्जुनाला पण जिंकून घेतलं. मामाश्री, आपण अर्जुनाला जिंकून घेतलं. अर्जुन तुझा झाला भातेश्री. भीम. भीम. मामाश्री. भीम. 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 भीम मामाश्री. भीम. भीम. घ्या. जिंकलो. मामाश्री, आपण भीमाला देखील जिंकलं. अरे हा पण दास बनला. दास. प्रभू, कौरवांच्या राज्यसभेत बसलेले वीर, महावीर, पितामह, आचार्य हे सगळे कपट कारस्थानाने खेळल्या जाणाऱ्या द्यूताला थांबवू शकत नाही. देवी, कौरवांच्या सभेत बसलेले वीर, महावीर, आचार्य, पितामह सगळे सत्ता आणि संपत्तीचे दास बनलेले आहेत. दुर्योधनासारखा अधर्मी यांचा अन्नदाता बनलाय. म्हणूनच या सर्वांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. आणि अन्नदात्याचा विरोध कसा काय करू शकतील हे सगळे? सभेत बसलेल्या सर्व कौरवांची तोंड शिवलेली आहेत. लाचार बनलेत ते देवी, लाचार बनलेत ते. प्रभू, पांडवांनी या सभेत जायलाच नको होतं. तुम्ही पण तेच बोलताय जे धर्मशास्त्रात सांगितलंय. शास्त्रांनुसार दुराचारी आणि दुष्टांच्या घरी जेवण नाही घेतलं पाहिजे. दुसऱ्या शब्दात त्यांचा अतिथी नाही बनता कामा. बस ही एकच चूक पांडवांकडून झाली आहे. याचा अर्थ प्रभू, म्हणजे हा द्यूत आता थांबवता येणार नाही. देवी,
पर्वत शिखरावरून कोसळणाऱ्या नदीला वेगाने खाली जाताना कुणी अडवू शकतं का? धनुष्यातून सुटलेल्या बाणाला कुणी परत बोलावू शकतं का? देवी, त्याचप्रमाणे महाविनाशाच्या दिशेने घेऊन जाणारा हा द्यूत देखील कुणी थांबवू शकत नाही. आणि हा द्यूत खेळ हा तर विधिलिखितच आहे देवी. हा द्यूत सांगतोय देवी की राजाने आंधळ असता कामा नये. धृतराष्ट्र जन्मांध तर आहेच, परंतु तो पुत्र मोहामुळे देखील आंधळा झालेला आहे. त्याचे अंतर्चक्षु निस्तेज झालेले आहेत, कारण त्याच्या डोळ्यांवर संपत्ती, सत्ता आणि लालसेचा पडदा पडलेला आहे. ही तीच लालसा आहे जिच्यामुळे तो द्यूताद्वारे होऊ घातलेल्या विनाशाला नजरे आड करतो आहे, आणि म्हणूनच द्यूताला थांबवत नाहीये. आता कुणाला पैजेवर लावणार? सम्राट युधिष्ठिर? आता मी स्वतःला पैजेवर लावतोय. पुन्हा एकदा विचार करा सम्राट युधिष्ठिर. असं नको व्हायला की तुम्ही देखील दास बनून जाल. एक तर मी माझ्या भावंडांना सोडवेन, किंवा मी देखील तुमचा दास बनून जाईन. मग तर मामाश्री जरा विचार करूनच फासे फेका आणि पडू द्यात बारा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हे बघ भात्यश्री, हे टाकले. जिंकलो आपण. मामाश्री, वा वा वा. आता तुम्ही तुमचा मुकुट माझ्या चरणांशी आणून ठेवा. प्रभू, किती विचित्र गोष्ट आहे. शकुनी सारख्या अधर्मीने धर्मराजाला जिंकून घेतलं. देवी, हाच येऊ घातलेल्या कलियुगाचा प्रभाव आहे. हीच येऊ घातलेल्या कलियुगाची नांदी आहे. कलियुगात मानव माया, मोह आणि लोभाच्या भोवऱ्यात सापडणार आहे. जसे आत्ता कौरव माया, मोह आणि लोभाच्या आहारी गेले आहेत. प्रभू, कलियुगात धर्माचं मार्गदर्शन करण्यासाठी कोणतेही संकेत उरणार नाहीत का? देवी, या द्यूतामुळे होणाऱ्या कुरुक्षेत्रावरील युद्धामधलं पांडवांचं योगदानच धर्माच्या मार्गाने जाणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. देवी, आता केवळ इतकंच पाहायचंय की दुर्योधन आणि शकुनी अधर्माच्या कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतात. क्षमा करा हा सम्राट युधिष्ठिरजी. तुम्ही तर तुमचं सगळं काही हरवून बसला आहात. राज्य सुद्धा आणि तुमचं मुकुट सुद्धा. आता तर तुम्ही सम्राट देखील राहिला नाहीत. स्वतःला तुमच्या भावांप्रमाणे हरून तुम्ही सुद्धा दुर्योधनाचे दास बनला आहात. हो मामाश्री, आता मी निर्धन झालोय.
माझ्यापाशी काहीही शिल्लक नाही, काहीही बाकी नाही. आता मी पैज म्हणून काहीही लावू शकत नाही. नाही नाही सम्राट, इतकेही कंगाल झालेला नाही आहात तुम्ही. अजूनही तुमच्यापाशी एक हिरा शिल्लक आहे, सर्वात अमूल्य हिरा. नाही, माझ्याजवळ कोणताही हिरा नाही. आहे सम्राट, आहे. पांचाली द्रौपदी. मामाश्री, हो, द्रौपदी. कसला विचार करताय भ्राताश्री? पत्नीने राणी बनून राहायचं आणि पाचही पतींनी दास बनून राहायचं हे उचित नाहीये. तुम्ही आता द्रौपदीला देखील पैजेवर लावून टाका. जर जिंकलात तर राज्य, मुकुट सर्व काही तुमचं, आणि जर हरलात तर जिथे 5 पती दास बनलेच आहेत तिथे अजून एक पत्नी देखील दासी बनून जाईल. 5 पतींची अर्धांगिनी तिच्या पतींपासून वेगळी कशी राहील भ्राताश्री? खेळा खेळा सम्राट युधिष्ठिर, तुमचा अंतिम डाव खेळा. आर या पार. मी द्रौपदीला देखील पैजेवर लावतोय. द्रौपदी, द्रौपदी, द्रौपदी. मामाश्री, हा भाचश्री, आता तुम्हीच सांगा तुमचा आवडता अंक. हाती आलेला हिरा हातातून जाता कामा नाहीये. अवश्य. मामाश्री 12. मामाश्री 12. अवश्य पडतील भाचश्री, अवश्य पडतील. मामाश्री 12. मामाश्री आपल्याला 12 हवेत. 12 मामाश्री. 12 मामाश्री. 12 मामाश्री 12. अवश्य पडतील भाचश्री, अवश्य पडतील. 12 मामाश्री. वा वा वा. मित्रा तुर्योधन 12. मामाश्री, आपण द्रौपदीला देखील जिंकून घेतलं. पहारेकरी, आज्ञा युवराज. जा पहारेकरी, आमच्या सर्वश्रेष्ठ दासी द्रौपदीला आमच्या समोर उपस्थित होण्याचा आदेश दे. जशी आज्ञा युवराज. बोला पहारेकरी, कुणाचा संदेश घेऊन आला आहात? संदेश नाही महाराणी, आदेश घेऊन आलोय. हां? युवराज दुर्योधनांनी तुम्हाला द्यूत सभेमध्ये तात्काळ उपस्थित होण्याची आज्ञा दिली आहे. मला द्यूत सभेमध्ये उपस्थित होण्याचा आदेश? ते काय विसरलेत की मी पांडवांची पत्नी आहे आणि मला आदेश देण्याचा अधिकार केवळ माझ्या पतींनाच आहे आणि कोणालाही नाही. परंतु काय? आणि तसंही युवराजांनी मला द्यूत सभेमध्ये बोलवलंच नाही पाहिजे. आणि एका बाईचं द्यूत सभेमध्ये काय काम? क्षमा करा महाराणी, या क्षणी तुम्ही द्यूत हरलेली केवळ एक वस्तू आहात. आणि म्हणूनच तुम्हाला देखील द्यूत सभेमध्ये जिंकणाऱ्याच्या हवाली केलं जाईल. पहारेकरी, मी कुणी निर्जीव वस्तू नाहीये की माझे स्वामी बदलत राहतील. मी एक स्त्री आहे, स्त्री. धन नाहीये
आणि खरं तर धर्मराजांनी मला पैजेवर लावावं तरी का? ते अशासाठी कारण त्यांनी त्यांचं सर्व धन, सर्व संपत्ती, सैन्य, शस्त्र आणि त्यांच्या चारही भावांना हरल्यानंतर स्वतःला देखील पैजेवर लावलं होतं. काय? पाचही भाऊ पैजेवर लागले आणि त्यांनी मला देखील पैजेवर लावलं. हा द्यूताचा खेळ आहे की युद्ध? त्यांची तर बुद्धी भ्रष्ट झालीये, स्वतःला हरवून बसले. परंतु त्यांना मला पैजेवर लावण्याचा काय अधिकार? पहारेकरी. जी महाराणी. जा, युवराज दुर्योधनांना सांगा की मी नाही येऊ शकत. जशी आज्ञा महाराणी. नाही येऊ शकत? एका दासीची इतकी हिम्मत? धीर धर भाग्यश्री, जरा धीर धर. हो हा. बिचारी आत्ताच तर दासी बनली आहे ना, आणि नवी घोडी तर बिथरतेच, आणि प्रतिहारी तर शिष्टाचारामुळे तुझ्या समोर हात बांधून उभा राहिला असणार. काय? हा, तुम्ही बरोबर बोलता आहात मामाश्री. त्या मुजोर घोडीला कोणी पहारेकरी लगाम नाही घालू शकत. दुःशासन. आज्ञा भ्राताश्री. जा आणि द्रौपदीला लगेच घेऊन ये. जर तिने इथे यायला नकार दिला तर तिच्या केसांना लगाम समज. ज्या दिशेने त्या लगामाला तू खेचशील त्या दिशेनेच द्रौपदी घोडीसारखी घसटत घसटत टाचा घासत चालत आली पाहिजे. जा. जशी आज्ञा भ्राताश्री. नाही दुःशासन. आता घेऊन येतो द्रौपदीला भ्राताश्री. दुःशासन. तुला माझ्या कक्षात माझ्या आज्ञेशिवाय असं यायला नको होतं. आज्ञा घेऊन तू स्वतःला समजतेस तरी कोण? तू फक्त एक दासी आहेस, फक्त दासी. आणि दासीच्या कक्षाचे द्वार तिच्या मालकांसाठी रात्रंदिवस प्रत्येक क्षणी उघडेच असतात. मालकाला जेव्हा वाटेल तेव्हा स्वतःच्या इच्छेने आज्ञा न घेता तो येऊ शकतो. समजलं? दुःशासन. दुःशासन, मी तुझी वहिनी देखील आहे, तुझ्या ज्येष्ठ भावाची पत्नी. तू तर माझा छोटा दीर आहेस आणि तुझ्यासाठी मी माते समान आहे. माते समान. माते समान कधीच नाही. तू केवळ आमच्याकरता एक दासी आहेस, अजून काहीच नाही. इतका अनादर, इतका अपमान. जे दुसऱ्यांना आदर आणि सन्मान देत नाहीत त्यांच्या भाग्यात अपमानच असतो. तू सुद्धा कुणाचा तरी अपमान इतरांसमोर केला आहेस आणि आज तुझा अपमान भर सभेत सर्वांसमोर होईल. चल. दुःशासन. दुःशासन, सोड माझा हात. सोड माझा हात. सोड माझा हात. दुःशासन, सोड. चल. दुःशासन, सोड माझा हात. दुःशासन, विचार कर. या क्षणी मी रजस्वला आहे. दुःशासन, सोड माझा हात. म्हणजे तू अशी ऐकायची नाहीस तर? नाही. खूप उद्धटपणा करत होतीस. सोड खूप माझा गर्व हात, आहे तुला दुःशासन. स्वतःवर. आता तुझा हा लगाम माझ्या हातामध्ये आहे. सोड मला. बघतोस मी कशी पळतेस सोड तिथे. मला, दुःशासन. पळून कुठे पळणार आहेस तू? चल. चल माझ्या बरोबर. चल. चल म्हणालो ना. चल माझ्या बरोबर. तुला दाखवतो मी आता. चल. सोडणार नाही मी तुला. चल. चल म्हटलं ना.
ए चाल, कुठे पळतेस? हा, कुठे जाशील? चल माझ्या बरोबर, चल चल माझ्या बरोबर. नाही, चल म्हटलं ना. नाही, चल. 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 चल 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 म्हटलं ना. नाही, चल. नाही दुःशासन, सोड मला. चल म्हटलं ना माझ्या बरोबर. चल. चल. भ्राताश्री. चल. बघा. चल. भ्राताश्री, सांभाळा तुमच्या दासीला. वा दुःशासन वा, आयुष्यमान भव. पाहिलंच भ्राताश्री, तुमच्यामुळे द्रौपदीचा कसा अपमान होतोय तो. जर तुम्ही माझे ज्येष्ठ बंधू नसता तर ज्या हाताने स्वतःला आणि आम्हाला धुक्यात हरवून या लांडग्यांसमोर तुम्ही टाकलाय ना, त्या हातांना मी. शांत व्हा भीम दादा, शांत व्हा. या क्षणात आपापसात कलह करणं उचित नाहीये. अरे तोंड चालवतोस? तू विसरलास का की तू माझा दास आहेस? दास. माझ्या आज्ञेशिवाय तू हालचाल सुद्धा नाही करू शकत आणि तू तोंड चालवतोयस. चल खाली बस, खाली बस. बस. तुला एका दासीच्या अपमानाची चिंता आहे ना, परंतु तुझ्या स्वामींच्या मान सन्मानाची जरा देखील पर्वा नाही. मी सांगतो की मान काय असतो ते आणि दासींचा अपमान काय असतो ते. हाच तर धडा शिकवायचा आहे तुम्हा दास दासींना. द्रौपदी. द्रौपदी. ए द्रौपदी. दुःशासन. जशी आज्ञा भ्राताश्री. उठ. उठ.
तुझ्या स्वामींच्या आज्ञेचं पालन कर. उत्तर दे त्यांना. बघ. ये द्रौपदी, ये ये आणि माझ्या मांडीवर बस. दुर्योधन, तू केवळ एका स्त्रीचाच नाही तर माझ्या पत्नीचा देखील अपमान केलायस. मी या भरसभेत प्रतिज्ञा करतो की ज्या मांडीवर तू माझ्या पत्नीला बसण्याचा आदेश दिलेला आहेस, ईश्वरा शपथ, मी ती मांडी माझ्या गदेने फोडून टाकेन. आणि तू शासन, तू सुद्धा माझी दुसरी प्रतिज्ञा ऐकून ठेव. ज्या हाताने तू द्रौपदीचे केस पकडले आहेस त्या हातांना मी तुझ्या शरीरापासून वेगळं करून टाकेन आणि तुझ्या रक्ताने मी द्रौपदीचे केस धुवेन. कृष्णा